राज देवरुखकर आमच्यासोबत जोडले जात आहेत. आयोजनाचा ते देखील भाग आहेत. अमेय भडसावळे असतील, दीपकजी चौगुले असतील, संदीप कश्यप असतील, राज देवरुखकर असतील आणि संपूर्ण आशुदादा आणि त्यांची टीम या स्पर्धेच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला मैदानाच्या सुरू असलेला सामना तो म्हणजेच फ्रेंड्स खंडाळा, ज्या संघानं मात्र पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त प्रकारची कामगिरी केली होती आणि टेबल टॉप करून आज क्वालिफायरसाठी दाखल झाले आहेत. दुसरीकडे आपण पाहिलं तर समीर बलेकर यांचा कैलासवासी रामदासबाई स्मृती 11 संघ मैदाना आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवशी देखील त्यांच्या माध्यमातून टेबल टॉप करून आज या तिसऱ्या दिवसामध्ये पहिली मॅच जी क्वालिफायरची आहे ती खेळण्यासाठी सज्ज झाल्यात. दोन्ही संघामध्ये चांगल्या पद्धतीचे खेळाडू आहेत. आयकॉन देखील आपण चांगल्या पद्धतीची पाहतोय. त्यामुळे ही नक्कीच लढत आपल्याला एक क्रिकेटची मेजवानी अशा पद्धतीची पाहायला मिळणार आहे. सामन्याला यावेळी सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्व डगआउट मध्ये बसलेल्या खेळाडूंनी. प्रणय हळदणकर पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू सफल झाला, उडवून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय पहिल्या चेंडू वरती पहिला षटकार. क्या बात आहे. अमोल कांगणे याचा आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झालेत आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ निघून गेला 6 धावांसाठी. पुढील चेंडू घेऊन पुनश्च एकदा हो यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू. एक तेरी तू एक मेरी. पहिला चेंडू जरूर आखूड टप्प्याचा पाहायला मिळाला, मात्र हा चेंडू अगदी स्टंपच्या लेवलने अगदी अचूक काटकोनामध्ये विसावलाय. तो म्हणजेच यष्ट्यांच्या मागे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी लोअर फुल टॉस, घुटना टेक, तमाशा देख, चेंडूला भिरकावून दिलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून येतोय अमोल कांगण्याच्या बॅट मधून. बघा मित्रांनो, फ्लेक्झिबिलिटी कशी आहे पहा. अगदी चेंडू पर्यंत शेवटपर्यंत नजर कशी टिकवली जाते, अगदी चेंडूला कशा प्रकारची दिशा दिली जाते, हे सर्व काही त्याच्याकडून पाहायला मिळालंय. वेल बॉडी बॅलेन्सिंग त्यांच्याकडून आपण पाहतोय. यावेळेचा पुन्हा एकदा फटका उडालाय, फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. संधी जरूर निर्माण झाली होती, मात्र संधीचं रूपांतर यशामध्ये होत नाहीये. एक धाव जरूर पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर मेंढवडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 13 धावेंपर्यंत मजल मारली आहे. आपण एकीकडे पाहिलं तर संजीव कांबळे, अमोल कांगणे, त्यानंतर ऍज अ कर्णधार अमर बलेकर, अरविंद तामणकर, अनिकेत हळदणकर असतील, अवधूत पिंपळे, मितेश मेस्त्री, अशी अनेक नामवंत खेळाडूंची मांदियाई या आपल्याला कैलासवासी रामदासबाई स्मृती 11 क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेचा पुन्हा एकदा कौस्तुभ बिवलकर सफल झाला आणि 30 सर्कलच्या वरून चेंडूला खेळून काढलाय. लॉंग लेग मध्ये येतोय SPL चौकार. यस डीजे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा मारून समोरच्या संघाला जणू काही चेतावणी देतोय की अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है, ये तो आगाज है, अंजाम तो अभी बाकी है. कारण खूप मोठं नाव आहे, बिबट्या नावानं देखील प्रचलित असलेला हा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानामध्ये आग ओकताना पाहायला मिळतोय.
यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेतली, मात्र यष्टांच्या मागे फमलिंग पाहायला मिळालंय. झेल कलेक्ट होत नाहीये. मिळतंय जीवनदान कौस्तुभ बिवलकर याला. षटक क्रमांक 1 संपुष्टात येतोय आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय बिनबाद 17 धावा. आपण पाहिलं तर 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तैनात करण्याची मुभा पॉवर प्लेच्या दरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला असणार आहे. आपण पाहिलं तर कौस्तुभ आणि अमोल कांगडे चांगल्या पद्धतीची फलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळाली. 2 षटकार पाहायला मिळाले, 1 चौकार देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अमोल कांगडे संगमेश्वर विभागामधून ही SPL खेळण्यासाठी खास या सापेरीच्या मैदानावरती दाखल झाले आहेत आणि पहिल्याच षटकामध्ये आपल्या खेळाची प्रचिती त्यांनी समोरच्या संघाला देखील दिली आहे. गोलंदाज आपण पाहतोय प्रणय मुरकर नव्यानं दाखल झालाय. सांघिक दुसऱ्या षटकाला यावेळी सुरुवात झाली आहे आणि लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिलं इनफिल्डच्या आतमध्ये अक्षय याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता अगदी पाहायला मिळतीये. ॲज अ आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झाले फ्रेंड्स खंडाळा. अगदी पहिल्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळाला होता. यावेळेचा पुन्हा एकदा फटका क्षेत्ररक्षक वेगाने पाठलाग करताय, नाही रोखू शकत. चेंडू चाललाय, दन 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 येतोय. SPL चौकार. थँक्यू डीजे बॉयच्या माध्यमातून देखील आपण गेले 2 दिवस सुमधुर संगीताची मेजवानी त्यांच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळते. आज देखील चांगली नवीन डीजेची गाणी त्यांच्याकडून आपल्याला जरूर पाहायला मिळतील. त्यामुळे एकीकडे क्रिकेट, दुसरीकडे म्युझिक, तिसरीकडे आपण पाहिलं तर प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि चौथीकडे पाहिलं तर अगदी मान्यवरांची मांदियाळी. एकंदरीत 4 चांद या स्पर्धेला आज आपल्याला दिवसभरामध्ये पाहायला मिळणार आहेत. प्रणय मुरकर पुन्हा एकदा नव्यानं नवा चेंडू घेऊन दाखल झालाय. यावेळेचा चेंडू अगदी वाईड यॉर्कर पद्धतीने टाकण्याचा जरूर प्रयत्न झाला, मात्र पंच दोन्ही हात आपले समांतर पद्धतीने करतायत म्हणजेच धावा अवांतर. ICC नियम क्रमांक 22 चेंडू ज्यांची वर्णी लागते ते म्हणजेच किरणजी बैकर आणि किरणजी शिरदणकर अगदी स्पेअरलेग पंचाच्या भूमिकेत आपण त्यांची कामगिरी पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावा जमा झाल्या त्या म्हणजे 22 22 धावा. यावेळेचा बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि स्लॉट मध्ये आला, कार्यक्रम जरूर केला या चेंडून. चेंडू निघून चाललाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय षटकार. अगदी बॅटच्या तोंडामध्ये हा चेंडू दिला होता, कुठलीच चूक केली नाही अमोल कांगणे यांनी. यावेळेचा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या लाईन लेनवरती पाहायला मिळाला. जसा चेंडू पिचिंग झाला, सरळ विसावला, यष्ट्यांच्या मागे निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. अगदी या आधीच्या चेंडूवरती षटकार मिळाला, त्या आधीच्या चेंडूवरती देखील असाच प्रयत्न प्रणय याच्याकडून पाहायला मिळाला होता. पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे, डिस्कशन करून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पंचांवरती आणायचा नाहीये. मी सकाळ सत्रामध्ये देखील म्हटलं होतं की क्रिकेट खेळणाऱ्या त्या सर्व 11 खेळाडूंनी आपलं जे लक्ष आहे ते अगदी क्रिकेटवरती केंद्रित करायचं आहे. कारण गडबड करणं, गोंधळ करणं हे काम खेळाडूंचं नाहीये, ते तर काम प्रेक्षकांचं आहे. पंचांचा इशारा येतोय, नो बॉल आहे आणि या चेंडूवरती फ्री हिट पाहायला मिळणार आहे. अमोल कांगणेसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. संधी आली आणि संधीला स्वीकार देखील केलाय. बैठक षटकार पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी.
जी या सकाळ सत्रामध्ये अमोल कांगणे यांच्याकडून पाहायला मिळते आहेत. ताकद आहे, नजाकत आहे, अगदी आक्रमण आणि संयम दुहेरी मिलन त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेचा चेंडू अगदी धावपाची संधी जरूर निर्माण झाली, मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. असं म्हटलं जातं की जंगलामध्ये मित्रांनो सिंह आहे, तो सिंह स्वतःचं सिंहासन कधीच तयार करत नाही. कारण सिंह ज्या जागेवरती बसतो ना त्या जागेचं सिंहासन होतं. म्हणजेच काय, तर आयुष्यामध्ये तुम्ही सिंहासन बनवण्याच्या मागे कधी लागू नका, स्वतःला सिंह बनवा, म्हणजे सिंहासन हे तुमचे आपोआपच तयार होईल. आणि खरं सांगायचं झालं तर लोक नावं ठेवत राहतात, मात्र त्या ठेवलेल्या नावाचा तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे. आणि सध्याच्या घडीला असाच एक ब्रँड मैदानाच्या आतमध्ये तळपतोय, तो म्हणजे संगमेश्वरचा वंडर बॉय अमोल कांगणे. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांची समाप्तीनंतर आपण धावा पाहिल्या तर 36 धावा, 36 लॉस ऑफ 0 विकेट आपण पाहतोय. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन नसणाऱ्या क्षेत्ररक्षण स्क्वेअर पद्धतीचं पाहायला मिळालं. जे 30 या सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होते ते मात्र आता डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अगदी स्क्वेअर लेग सजलं जाईल, फाईन लेग क्षेत्र जाईल, कव्हरच्या दिशेने आपण क्षेत्ररक्षण पाहू शकतोय. फ्रेड खंडाळा संघाच्या माध्यमातून सांघिक 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. अनिकेत आपण याला पाहतोय, एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून या संपूर्ण रत्नागिरीमध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागते, अगदी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम ऍज अ बॅटर म्हणून त्यानं केला होता. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. अगदी कर्णधार तेजस हळदणकर यानं त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, कारण 2 षटकामध्ये मी म्हणेन 18ची सरासरी जरूर निघाली, मात्र कमबॅक करणं हे चांगल्या प्रकारचे जाणतोय हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होते अमोल कांगणे आणि कौस्तुभ बिवलकर सध्याच्या घडीला मैदानामध्ये थैमान घालताना आपण पाहतोय. यावेळी सर राऊंड विकेट, काय फटका खेळलाय, कमालीचा फटका, अगदी स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून ट्रॅव्हल होतोय, चेंडू सीमारेषा पार येतोय, SPL चौकार. फलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण अगदी फ्लेक्झिबिलिटी या खेळाडूची पाहिली ना, अगदी गुडघ्यावरती बसणं, चेंडूपर्यंत नजर सेट करून ठेवणं, शफल होणं, त्यानंतर टायमिंग प्रॉपर करणं, या सर्व गोष्टी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत मिस्टर परफेक्टनिक्स असा फलंदाज. यावेळेचा चेंडू फुलटॉस, पंचांकडे दाद मागितली आहे आणि इथे क्या बात है, अनिकेत याच्या थेट फेकीवरती चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये कौस्तुभ बिवलकर मात्र माघारी परततोय. खरं तर काही गरज नव्हती, एकंदरीत विचार केला राज तर धावा जरूर निघाल्या होत्या. अगदी धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा या 3ऱ्या षटकाच्या सुरुवात आपण पाहतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी मी म्हणेन मोक्याच्या ठिकाणी विकेट गमावली कौस्तुभ यानं. थोडासा निराश मनाने पॅव्हेलियनचा ताबा घेतोय. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर संजू कांबळे ऍज अ आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झालेत आणि त्यांना क्रमांक 3 वरती आपण खेळताना पाहणार आहोत. चांगलं अंपायरिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, कारण अगदी आपण पाहिलं तर ओव्हर हाईट साठी खेळाडूकडून अपील जरूर करण्यात आलं होतं, मात्र पंच देखील तितक्याच ताकदीचे आहेत. अनेक अभ्यासू पंच म्हणून या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची कामगिरी आपण पाहतोय. चाळीस धावा जमा झाल्यात आपण पाहतोय. ऍज अ कर्णधार स्क्वेअर लेगच्या दिशेने तेजस हळदणकर, डीप मध्ये त्यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अनिकेत नव्याने सज्ज होईल, 1 विकेट मिळवलंय, त्यामुळे नक्कीच दबाव थोडासा आता फलंदाजीवरती येणार का हे देखील पाहणं तितकंच रोमांचक ठरणार आहे. यावेळेचा फटका हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, बॅक टू बॅक 2ऱ्या विकेटचं पतन, मोठा मासा गाळाला. फलंदाज
बाद. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवरती तुम्हाला काम करण्याची, लक्ष देण्याची ऍज अ प्लेअर म्हणून तेवढीच गरज आहे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी बॅक टू बॅक दोन्ही सलामीवीर तंबूच्या दिशेने परतले आणि थोडीशी मी म्हणेन धावांवरती नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या थोडीशी स्थिरावलेली या ठिकाणी पाहायला मिळते, कारण लगातार 2 झटके जबर हादरे अनिकेत यानं कैलासवासी रामदासबाई स्मृती बलेकर या संघाला दिली आहेत. त्यामुळे नक्कीच दबाव थोडासा आता बॅटिंग करणार या संघावरती असणार आहे. सध्याच्या घडीला हेमंत कांबळे मॅन फॉर्म पाली नानीज असा हा डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वतःच्या SK स्पोर्ट्स या नावानं त्यांचं शॉप देखील आपण त्या ठिकाणी पाहतोय. म्हणजे एकूण क्रिकेटची इक्विपमेंट असतील, अदर खेळाचे साहित्य देखील असं त्यांचं शॉप आहे. तर क्रिकेटचा आज छंद, क्रिकेटची ओढ त्यांना आज मात्र सरकार प्रीमियर लीग मध्ये या सापेरीच्या मैदानापर्यंत घेऊन आली आहे. डावखुऱ्याचा फलंदाज नव्यानं सेट होतोय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा त्याच आवेशात, त्याच जोशामध्ये अनिकेत दाखल झालाय. यावेळेचा चेंडू हलक्यात ड्राईव्ह केला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. बॅकअप चांगला आहे संस्कार बैकर याचं. फक्त एका धावेने समाधान म्हणावं लागेल. एका धावेने धावफल वधारतंय आणि जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 41 या आकड्यावरती. पुन्हा एकदा राऊंड विकेट सज्ज असतील अनिकेत आपला पुढील चेंडू घेऊन. यावेळी फुलटॉस अगदी तोफा दिला आणि तोफा कबूल देखील केला. चेंडूला भिरकावून दिलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून येतोय अजून एक दर्जेदार षटकार. टक असा आवाज आला ना, अगदी त्या आवाजावरती षटकाराची मोहर घेऊनच हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन धडकलाय. एवढा जबर प्रहार या ठिकाणी पाहायला मिळालाय तो म्हणजेच संजू कांबळे यांच्या बॅट मधून. ऍज अ आयकॉन म्हणून या संघामध्ये दाखल झाले आहेत. कामगिरी आतापर्यंत चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा गुडघा टेकून ऑनसाइडला फटकवण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅट आणि बॉलचा संबंध येत नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात येत आहे. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय रामदासबाई बलेकर स्मृती 11 क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यात 47 लॉस ऑफ 2 विकेट.
सरकार प्रीमियर लीग 2025 आणि सन्माननीय अशोकदादा भालेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून चालू असलेली ही क्रिकेट स्पर्धा आज या चाफेरीच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी जसं या स्पर्धेची अनाउन्समेंट झाली अगदी जिल्ह्याभरामधून या स्पर्धेच्या निमित्तानं फॉर्म देखील भरले गेलेत. अनेकांना इच्छा असून देखील या स्पर्धेचा भाग होता आलं नाहीये. मात्र येणाऱ्या काळामध्ये खेळाडूंसाठी काहीतरी नवीन करण्याची योजना आणि काहीतरी नवीन करण्याचं नियोजन या संपूर्ण कमिटीचं प्रतिवर्षाप्रमाणे नक्कीच राहील अशी आपण अपेक्षा करूया. पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती आपण पाहिलं तर डावखुऱ्या त्याचा हेमंत कांबळे नव्याने दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्क होती ऍज अ कर्णधार आपण पाहतोय मॅन फ्रॉम कचरे तेजस हळदणकर दाखल झाले आहेत. पहिला चेंडू आडव्या बॅटने बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर आला. मात्र ऑन साइडला फक्त त्या चेंडूला ढकलला. एक धाव जरूर मिळते. इलेव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं. बॅटवरती अगदी स्लोअर पद्धतीने हा चेंडू कलेक्ट झाला त्यामुळे नक्कीच मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. पुन्हा एकदा उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि जेव्हा जेव्हा उजव्या आणि डाव्या हाताचे बॅटर मैदानात आतमध्ये खेळत असतात अगदी गोलंदाज कर्णधार यांना कुठेतरी थोडीशी डोकेदुखी पाहायला मिळते. कारण वारंवार फिल्डिंगमध्ये त्यांना चेंजेस करावे लागतात. वारंवार त्यांच्या गोलंदाजी लाईन लेंथ देखील बिघडण्याची शक्यता असते आणि हे सर्व सांभाळून त्यांना या ठिकाणी खेळ सादर करणं तितकंच गरजेचं असते. यावेळी स्लॉट मध्ये शॉर्ट अँड पूल केला. चेंडूला भिरकावून दिला. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय लांबच लांब. संजू कांबळे ऑन फायर. षटकार. पुन्हा एकदा तेजस सज्ज होत आहेत. यावेळेचा पुन्हा एकदा चेंडू थेट समालोचन कक्षाच्या दिशेने अजून एक लांबच लांब. षटकार. क्या बात आहे डीजे. पद्धतीची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. अगदी कौस्तुभ बिवलकर आणि त्यानंतर अमोल कांगणे यांनी जो स्टार्टअप दिला होता ना त्या स्टार्टअपला कुठेतरी उंच शिखरावरती घेऊन घेण्याचं काम आहे ना ते सध्याच्या घडीला अमोल कांगणे यांच्याकडून पाहायला मिळतंय. आतापर्यंत चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 60 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. या संघाचे संघमालक समीरजी बलेकर देखील उपस्थित आहेत आपल्या संघाचा आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी. आणि या संघाची एक वैशिष्ट्य राहिलंय समीरजी बलेकर यांना देखील ते चांगलं माहिती आहे. कारण जिथे जिथे कैलासवासी रामदासबाई बलेकर या नावानं हा संघ खेळला त्या त्या ठिकाणी नक्कीच या संघानं चांगली कामगिरी अधोरेखित केली. हा देखील इतिहास आहे आणि तोच इतिहास आज या चापेरीच्या मैदानावरती पाहायला मिळणार का हे देखील येणारं चित्र थोड्याच वेळांत आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅकच्या रडार मध्ये लगातारचा तिसरा षटकार. क्या बात आहे. संजू कांबळे ऑन फायर पाहायला मिळत आहेत. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. अगदी डगआउट मध्ये बसलेल्या खेळाडूंना देखील टाळ्या वाजवण्यास भाग पाडलं या खेळाडूंना. ऍज अ आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये मी का सहभागी झालोय आणि माझ्या अंगामध्ये असं काय क्वालिटी क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत. यावेळेचा चेंडू अगदी थोडासा लाईन लेन पासून दूर. पंच दोन्ही हात समांतर करतायत. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतोय. धाव संख्येचा विचार केला तर 67 धावा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आमचे गुणलेखक आमच्या सोबत जोडले गेले आहेत ते म्हणजे राज देवरुखकर. एक आयोजनाचा देखील महत्वपूर्ण हिस्सा आहेत. काल दिवसभरामध्ये ऍज अ अंपायर, ऍज अ प्लेयर, त्यानंतर ऍज अ आयकॉन अशी तिहेरी भूमिका त्यांनी पार पाडली आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर गुणलेखकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय.
यावेळेचा चेंडू पॉइंटच्या दिशेने तटवलाय. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. अगदी धावबाची संधी देखील निर्माण झाली होती, मात्र बॅकअप त्या ठिकाणी अगदी वेगानं पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. चांगलं कमबॅक तेजस हळदणकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तेजस हळदणकर यांच्याकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे, तितक्याच ताकदीची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा एकदा बैठक फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाहीये. येते निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक 4 देखील बघता बघता संपुष्टात आलाय. आणि 4 षटकानंतर आपण पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा जमा झाल्यात, त्या म्हणजे 67. आणि अगदी दमदार धावसंख्या सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजूनही चांगले खेळाडू फलंदाजीसाठी येणं बाकी आहे. स्वतः कर्णधार अमर बलेकर, मकरंद बलेकर असे स्थानिक खेळाडू देखील आपण डगआउट मध्ये संधीची शोधात पाहायला मिळत आहेत. सांघिक चौथ्या षटकाला यावेळी सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क वरती स्वतःच्या सेकंड स्पेल मध्ये आपण पाहतोय अनिकेत यांना. आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, मोठा मासा घालायला लागतोय. फलंदाज क्रमांक 3 येतोय तंबूच्या आसऱ्याला. स्वतःच्या सेकंड स्पेल मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहिलं तर अनिकेत यानं हेमंत कांबळे यांची विकेट जरूर मिळवली. मात्र तितक्याच ताकदीचा नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅन फ्रॉम कसरे अनिकेत हळदणकर यांना आपण पाहतोय. नुकतेच काळबादेवी येथे जेतेपदाला गवसणी घालून या चापेरीच्या मैदानावरती दाखल झाली आहेत. येणाऱ्या 27 फेब्रुवारी पासून भंडारी चषकाशीला देखील सुरुवात होईल, त्याची देखील तयारी त्यांनी चालू केली आहे. म्हणजे एकंदरीत ही स्पर्धा त्यांच्यासाठी अतिशय लाख मोलाची आहे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण विचार केला तर 67 धावांपर्यंत मजल मारली आहे, ती म्हणजेच रामदासबाई बलेकर स्मृती 11 क्रिकेट संघानं. पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड विकेट सज्ज असेल. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढला आणि काय कमालीचा यावेळी झेल टेपलाय. मित्रांनो, एकदा ह्या झेलसाठी जरूर टाळ्या वाजवा, कारण सोपं नाहीये. इतक्या वेगानं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल कंप्लीट केलाय. फलंदाज बाद होत आहेत. अनिकेत थोडेसे निराश जरूर असतील, कारण फटका खूप सुंदर पद्धतीचा होता. मात्र जो एफर्ट अनिकेत याने दाखवलाय अतिशय कमालीचा. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये यावेळी विकेट मिळवले ते म्हणजेच गोलंदाज अनिकेत यांनी. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, तो म्हणजेच प्रतीक कदम. मॅन फ्रॉम रीळ उंडी असा हा गावचा सितारा आहे. स्थानिक खेळाडू आहे, गणपती विभागामधून बिलॉंग करतोय. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं अशी आपण अपेक्षा करूया. नवा चेंडू घेऊन पुनश्च एकदा अनिकेत राऊंड विकेट सज्ज असतील.
यावेळेचा चेंडू कार्पेट ड्राईव्ह घेऊन काढला, एक्स्ट्रा कव्हरला दिशेने चेंडू वेगानं पास ऑन होतोय. डीपचा खेळाडू वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतोय, मात्र त्याला चकावून चेंडू सीमा रेषा पार होतोय, येतोय चौकार. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर दोन्ही संघाचे संघ मालक सध्याच्या घडीला व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा या सामन्याची मजा घेत आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच इच्छा आहे की ही चमचमती ट्रॉफी आज संध्याकाळच्या सत्रामध्ये माझ्या हातामध्ये असावी आणि त्यासाठीच हा अट्टहास हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू या दोन्ही संघातील खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा या चेंडूवरती एक धाव जरूर पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला होता प्रतीक यांनी. आणि आता आपण पाहतोय संजू कांबळे पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती दाखल होतील. चांगली फलंदाजी करतायत, चांगल्या पद्धतीचे फटके त्यांच्यामधून पाहायला मिळाले. आता यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 2 शतकशक पाठलाग करतायत. चांगल्या प्रकारचं शतकक्षण त्या ठिकाणी डीप मध्ये पाहायला मिळालंय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट करतायत. मित्रांनो हे सोपं नाहीये, कारण उन्हाचा जो वेग आहे तो अगदी वेगानं वाढत असताना अशा पद्धतीनं 2 धावा पळून पूर्ण करणं हे तेवढंसं सोपं नाहीये. म्हणून असं म्हटलं जातं की क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो, मात्र क्षमतेपेक्षा जास्त धावायचं झालं तरी सुद्धा दम लागतो आणि तो दमखम प्रतीक आणि संजू यांनी कंप्लीट करून दाखवलाय. यावेळेचा पुन्हा एकदा शफल होऊन घ्यायचा प्रयत्न जरूर झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. येतोय निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 5 देखील संपुष्टात आलंय आणि 5 षटकांचा आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 3 बाद 74. 74 लॉस ऑफ 3 विकेट. कैलासवासी रामदासबाई बलेकर स्मृती 11. या स्पर्धेचा एक भाग आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामधून देखील ऑल इंडिया ओपन देखील खेळाडू या स्पर्धेचा भाग झाले आहेत आणि खंडाळा पंचक्रोशी मधील मानाची सन्मानाची अभिमानाची क्रिकेट स्पर्धा म्हणजे SPL 2025 आपण पाहतोय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायर क्रमांक 1 जो मात्र फ्रेंड्स खंडाळा विपक्षात कैलासवासी रामदासबाई बलेकर स्मृती 11 दोन संघांदरम्यान रंगलेला सामना. शेवटचं षटक घेऊन आपण पाहतोय स्मितेश बोरकर. चिंचखळी गावचे सुपुत्र आहेत. चांगलं ग्रामीण क्रिकेट त्यांच्याकडून वारंवार पाहायला मिळालंय. मात्र आज या लीग स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी होत्या हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. प्रतीक कदम नव्यानं बॅटर सज्ज होतोय. आपण पाहतोय स्मितेश हातात म्हणजे चेंडू आहे. राऊंड विकेट. पहिला चेंडू, चेंडूला मिडल केला, भिरकावून दिला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. अजून एक दर्जेदार येतोय SPL षटकार. धुवाधार फलंदाजी सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या माध्यमातून पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की मंदिरातल्या घंटेला तोपर्यंत किंमत नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही. पुस्तकातल्या कवितेला तोपर्यंत किंमत नाही जोपर्यंत तुम्ही ते गात नाही. आणि तुमच्या अंगामधल्या क्रिकेटला तोपर्यंत किंमत नाही जोपर्यंत तुम्ही ते या मैदानामध्ये सादर करत नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय अगदी बॅकअप नसताना देखील यष्ट्यांच्या मागून थ्रो घेण्यात आला आणि कुठेतरी एक विकेटची पडझड झाली असती आणि त्या ठिकाणी आपल्याला एक धाव पाहायला मिळते. कारण संजू कांबळे सारखा फलंदाज आता मात्र स्ट्राईकला आलाय. +81 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. स्मितेश याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि गोलंदाजी मार्कवरती स्मितेश असेल तर फलंदाजी मार्कवरती संजू कांबळे. यावेळेचा चेंडू पंच किरणजी बैकर आम्हाला सांगतायत की हा चेंडू वाईड पद्धतीचा आहे. ICC नियम क्रमांक 22 जे
क्रिकेटचे लॉ आहेत, रूल्स आणि रेग्युलेशन मध्ये ज्यांना नियम क्रमांक 22 वरती ठेवलाय तो म्हणजे वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. यावेळेचा चेंडू सोडून दिलाय. अपेक्षा होती हा चेंडू देखील वाईड पद्धतीचा असेल, मात्र चांगल्या पद्धतीचा अगदी आपण पाहिलं तर वाईड यॉर्कर पद्धतीने हा चेंडू ट्रॅव्हल झाला, पावसान झालाय. यष्टांच्या मागे निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. या शपल झालाय, फटका फसलाय. सर्कलच्या आतमध्ये 2 शतक पाठलाग करताय, मात्र अगदी थोडेसे कन्फ्यूज झाले फलंदाज क्षेत्ररक्षक. 4 धावा जरूर पाहायला मिळाल्यात. अगदी झेलबादची संधी जरूर मिळाली होती, मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे कन्फ्यूज झाले की हा झेल मी कशा पद्धतीने कंप्लीट करावा. इंडियन स्टाईलने कंप्लीट करावा, अगदी सरळ अंगावरती घ्यावा, ऑस्ट्रेलियन पद्धतीने उलट्या हाताने चेंडू कलेक्ट करावा आणि त्या नादामध्ये चेंडू सरळ धरणीला दान झाला आणि नुकसान पहा. 4 धावा देखील या संघाला बहुमूल्य स्वरूपाच्या पाहायला मिळत आहेत. जर तुम्हाला धावा रोखायच्या असतील तर प्रत्येक धावेवरती तुम्हाला काम करावं लागेल, प्रत्येक धावेवरती संघर्ष करावा लागेल आणि असाच संघर्ष सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये या 2 संघांदरम्यान पाहायला मिळतोय. दरम्यानचा चेंडू आपण पाहिला तर वाईड पद्धतीचा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शपल झालाय, भिरकावून दिलाय. टायमिंग तितकंसं प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतायत, कलेक्ट करतायत, फेकही करतायत. तत्पूर्वी 2 धावा संघाच्या खात्यामध्ये नव्याने जोडल्या जात आहेत. संजू कांबळे अतिशय सुरेख प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. षटकार चौकारासोबतच स्ट्राईक, रोटेशन, सिंगल, डबल असं एकदम क्वालिटी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणि आता फिनिश कशा प्रकारे असेल. 89 धावा, 89 रन्स ऑन अ बोर्ड जमा झाले. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला. हो, शेवटचा चेंडू मला वाटतं चांगल्या पद्धतीने हाताळला. या शेवटच्या चेंडूवरती धावबादच्या सुरुवात फलंदाज बाद येईल, मात्र निर्धाव चेंडू आलाय या शेवटच्या चेंडूवरती आणि इनिंग समाप्ती होत्या. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय त्या म्हणजेच कैलासवासी रामदासबाई बलेकर स्मृती 11 क्रिकेट संघाच्या 89 धावा आणि 90 धावांचं आव्हान दिलंय ते म्हणजे फ्रेंड्स खंडाळा संघाला. अमेय भडसळ आणि दीपक खेडेकर संघमालक, तसेच श्री स्वामी समर्थ 11 खंडाळा संघमालक होते ते सर्वेश्वर आडाव म्हणजेच बाबा आडाव. रामदासभाई स्मृती 11 चे संघमालक समीर बलेकर, ते सरिता गजानन शैलेश तोळणकर संघमालक. जय भैरी जांबारीचे संघमालक नारायण बळकटे. बजरंगी वॉरियर्स हा ग्वागर मधला संघ होता, आपल्या इथे दाखल झाला होता मुकेश अजगोलकर यांचा संघ. तसेच आनंदी नर्सिंग होम डॉक्टर पानगल यांचा संघ. शिवतेज 11 खंडाळा बापू घोसाळे आणि बाबा पाटील यांचा संघ. धन्यवाद. चला आपण समालोचन कक्षामध्ये देखील बदल करतोय. अगदी गेले 2 दिवस आपण ऐकत असलेला कळजोंडी गावचा गोड आवाज मुकुंदजी वीर यांच्याकडे आपण दुसऱ्या इनिंगची सुपूर्दता करूया आणि आपण पाहणार आहोत 90 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स मध्ये आपण पाहतोय मुकुंदजी वीर यांना. धन्यवाद विशालजी गवारी, आमच्या वीर परिवाराचे जावई. एक उत्कृष्ट समालोचक आपण या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग्स मध्ये पाहिलं.
90 धावांचा उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरलेले आघाडीचे फलंदाज प्रणय मुरकर आणि सिद्धांत पवार. मकरंद भलेकर खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय मित्र हो. या ठिकाणी दोन निश्चितच दोन धावा घेतल्या ते प्रणय मुरकर याने. अमोल कांगणे वरती पहिल्याच चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, मात्र खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं होतं आपल्याला मकरंद भलेकर याच्याकडून. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल तो अमोल कांगणे. स्ट्राईकच्या मार्फत प्रणय मुरकर. या ठिकाणी सुंदर असा टाकलेला चेंडू स्लोअर पद्धतीने हाताळला होता. निश्चित चेंडू जातोय तो निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या होते 2. दरम्यानच्या काळात पुढील चेंडू घेऊन अमोल पुन्हा बॉलिंग रनअप वरून आणि जोरदार मारलेला फटका पाहूया. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. वन्स माउंज चौकार आणि 4 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढते. धाव संख्या होते बिनबाद 6. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. हलकी सिकट घेऊन गेल्या चेंडू. चेंडू इथे पुन्हा निर्धाव होतोय. कोणतीही धाव मिळत नाही. सुंदर परिवर्तन इथे अमोलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मागील चेंडूवरती एक खणखणीत चौकार खेचला होता प्रणय मुरकर याने. तदनंतर मात्र एक निर्धाव चेंडू खेळवण्यात यशस्वी होतोय तो अमोल. पुढील चेंडू घेऊन अमोल पुन्हा एकदा सुंदर कटवलेला चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. मला वाटतं दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण केली जाते आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढते आहे. धावा होत आहेत त्या 8. बिनबाद 8. दरम्यान पहिलं षटक प्रगतीपथावर. षटक हाताळताना पाहायला मिळते तो अमोल आणि स्ट्राईकला येतो प्रणय मुरकर. दरम्यान पुढील चेंडू प्रणय साठी आणि पुन्हा एकदा जोरदार मारल्या चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया झेल होतो का. चेंडू खाली क्षेत्ररक्षण जाताना आणि इथे एक जीवदान मिळतंय. एक संधी होती परंतु चेंडू सरळ धरणीवर जाऊन आदळला आणि 2 धावा मिळतात. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवताना धावसंख्या होते बिनबाद 10. दरम्यान पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 10. रामदासभाई 11 मूर्ती कांबळे लागून संघाची धावसंख्या बिनबाद 10. सागर लिंगायत आणि फैज आपल्याला युट्यूब लाईव्ह माध्यमातून इथे लाभलेत. उत्कृष्ट 3 दिवस इथे आपल्याला त्यांची सहकार्य लाभते आणि अखंड जग इथे पाहताना पुन्हा एकदा सुंदर असा पटकावलेला चेंडू जातोय सरळ सीमा रेषेबाहेर खणखणीत 6 धावांसाठी. सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते इथे. आता मात्र सिद्धांत पवार याच्या बॅटमधून निघालेला गगनभेदी खणखणीत असा हा षटकार आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती
ISPL मध्ये सिलेक्ट झालेला खेळाडू सध्या बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतो तो सिद्धार्थ पवार. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येतोय तो संजू आणि सुंदर पटकावलेला चेंडू येतोय सरळ बिबट्याच्या हातामध्ये, परंतु मिसफिल्ड पाहायला मिळाली. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एका धावेवरती समाधान दोन्ही फलंदाज. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते बिनबाद 17. धन्यवाद संदीप बारगुडेजी. आपण युट्यूब लाईव्ह माध्यमातून आपला हा सामना पाहत असताना तुमची कमेंट्स आले, मी आपले आभार व्यक्त करतोय. पुढील चेंडू घेऊन संजू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना सामना करतोय तो प्रणय आणि सुंदर कटवलेला चेंडू. एक धाव मिळते. चेंडू फील्ड झालाय. एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतात ते स्क्रीज वरती. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या होते ती बिनबाद 18. पुढील चेंडू संजू यांच्या हातात. बॉलिंग रनअपवरून पुढील चेंडू घेऊन आले तर संजू आणि मोठा फटका पॅव्हलियनच्या दिशेने, पॅव्हलियनच्या वरून जाताना 6 धावांसाठी खणखणीत षटकार. डीजे सिद्धांत पवार एक सुंदर बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतं. एक झंझावात तिथे या मैदानावरती एक उत्तुंग असा षटकार खेचला होता. तदनंतरच्या चेंडूवरती पाहूया कोणत्या पद्धतीनं फलंदाजी आणि पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. कोणतीही चूक न करता इथे मात्र अचूक झेल टिपलाय तो अनिकेत हलदनकर. सुपुत्रांना सोबत घेऊन या क्रिकेट मैदानामध्ये क्रिकेट पाहण्यासाठी त्यांचं आगमन होत आहे. नवीन बॅटर्स कचरेगावला बिलॉंग करणारा तेजस हलदनकर आपल्याला मैदानाकडे जाताना पाहायला मिळतोय. पाहूया तेजस एक्सप्रेस किती धावते रनांसाठी की बॅट मधूनच धावा गोळा करतात आपल्या संघासाठी. 90 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरलेले आघाडीचे दोन्ही फलंदाज, त्यामध्ये बाद झालाय तो सिद्धांत पवार आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो तेजस हलदनकर. दरम्यान पुढले चेंडू तेजससाठी आणि सुंदर चेंडू होता. तेवढा सन्मान दिलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हलकीशी कट घेऊन गेला चेंडू. निर्धाव चेंडू जातोय आणि इथे दुसरं षटक सुद्धा संपतंय आणि धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 24. 24 लॉस ऑफ 1 विकेट्स. यस डीजे धन्यवाद. दरम्यान पहिलं षटक संपलं, दुसरं संपलंय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा अमोल कांगणे. आणि त्याचा सामना करण्यासाठी स्ट्राईकला आहे तो बॅटर्स प्रणय
मुरकर दरम्यान नाश्ता ऐकलाय तो तेजस हळदणकर. पाहूया अमोल कांगणे यांचं पुढील षटक कोणत्या पद्धतीनं मारा करतोय आणि कोणत्या पद्धतीने खेळून काढतोय. प्रणय मुरकर डावखुरा फलंदाज 90 धावांचं उद्दिष्ट असेल डोळ्यासमोर. पुढील चेंडू घेऊन आलाय तो अमोल कांगणे. पहिला चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आपला कटवलेला चेंडू. एक धाव मिळते. एक धावानं संतुष्ट दोन्ही फलंदाज. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25. पुढील चेंडू अमोल कांगणे यांचा. आता मात्र स्ट्राईक लागतो तेजस हलतनकर आणि मोठा फटका पाहायला मिळतोय आपल्याला. तेजसच्या बॅट मधून सरळ चेंडू जातोय सीमारेषेवर. खणखणीत असा 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती 31. आता मात्र आपल्याला या मैदानामध्ये तेजस एक्सप्रेस धावताना पाहायला मिळते. पाहूया या विजयाच्या दिशेने वाटचाल होताना तेजस हळदणकर. दरम्यान पुढील चेंडू अमोल आणि पुन्हा एकदा जोरदार कार्पेटच्या साहाय्याने मारला फटका. एक धाव सुरक्षित आणि इथे काही खराब क्षेत्ररक्षण आपल्याला अनिकेत हळदणकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि चेंडू सरळ गेलाय तो सीमारेषेवर. खणखणीत 4 धावांसाठी. मला वाटतं एकाच संघामधून खेळणारे हे दोन्ही फिल्डर असतील. एक बॅट्समन आणि एक क्षेत्ररक्षण. फिल्डरला 7 आपल्याला देताना पाहायला मिळते ती अनिकेत हळदणकर यांच्या माध्यमातून आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेवर 4 धावांसाठी. आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते ती 35 धावा. 36 धावा. धावसंख्या होते 35. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका. स्टेटला मारलेला फटका पाहूया झेल होतो का. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे मकरंद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि दुसरा झटका. दुसऱ्या विकेटचं पतन होतंय रामदास भाई 11 संघाच्या मार्फत. धन्यवाद. इथे मात्र तेजस एक्सप्रेस थांबवण्यात यश मिळतंय ते अमोल याला. आणि नवीन बॅटर्स मैदानात येतोय तो अनिकेत, ज्याने या मैदानावरती 6 चेंडूवरती 6 षटकार खेचले होते पहिल्याच दिवसामध्ये. आता पाहूया कोणत्या पद्धतीनं फलंदाजी होते त्याच्या मार्फत. खंडाळा फ्रेंड्स मधून खेळताना अनिकेत कांबले. दरम्यान अमोल आपल्याला पुढील चेंडू घेऊन आणि सुंदर चेंडू होता. चेंडू देतोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू न समजलेला चेंडू. अनिकेत त्याला दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा अनिकेतसाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जखडून ठेवलंय. दोन्ही चेंडू निर्धाव गेलेत. एकही चेंडूला स्पर्श करू दिला नाही तो.
अमोल याने आणि धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या आहे ती 35. 2 बाद 35. अठरा चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता असेल ती फ्रेंड्स खंडाळा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नवीन बॉलर्स येतोय गणेश मयेकर. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन येतो तो गणेश मयेकर आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे तो प्रणय. दरम्यान पहिला चेंडू गणेश. सुंदर चेंडू होता आणि हलकीशी कट घेऊन गेला. चेंडू जातोय किपरच्या पाठीमागे. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय 1 धाव मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 36. 2 बाद 36. षटक क्रमांक 4 हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो तो गणेश. गणेशाचा पुढील चेंडू आता मात्र स्ट्राईकला येतोय तो अनिकेत आणि सुंदर पटका होता. पाहूया किती धाव मिळतात त्यावरती. चेंडू फील्ड होतोय. पप्पू साळवी यांच्या माध्यमातून हा चेंडू फील्ड झाला आणि फक्त एकच धाव मिळाली आहे. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 37. 2 बाद 37. दरम्यान पुढील चेंडू गणेश. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो प्रणय. प्रणयसाठी गणेशचा पुढील चेंडू. पाहूया कोणत्या पद्धतीने खेळून काढतोय प्रणय आणि किती धाव वसूल करतोय. चेंडूवरती जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते ती गणेशाच्या माध्यमातून आपल्याला. धावसंख्या आहे 37. षटक क्रमांक 4 हाताळताना गणेश पुढील चेंडू घेऊन बॉलिंग रनअपवरून सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो प्रणय. आता मात्र सुंदर कटवलेला चेंडू जातोय. इथे मात्र काहीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषेवर खणखणीत 4 धावांसाठी. आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 41. सुंदर चेंडू. तेवढाच सुंदर समाचार घेताय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून सरळ 6 धावांसाठी. प्रणयच्या बॅटमधून निघालेल्या खणखणीत 6 धावा आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते 47. दरम्यान गणेशाचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा जोरदार मारल्या फटका. ऑनच्या दिशेने फटकावलेला चेंडू. चेंडू फील्ड होतोय परंतु चेंडू गेलाय सरळ सीमा रेषेवर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक हा चौकार आणि इथे षटक क्रमांक 4 संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 51 धावा. 2 गडी बाद
दोन गाड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या होते ती 51. दरम्यान 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असेल ती फ्रेंड्स खंडाळा संघाला सामना जिंकण्यासाठी. पाहूया नवीन बॉलर येतोय कौस्तुभ बिवलकर. वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं षटक घेऊन येतो तो कौस्तुभ आणि त्याचा सामना करतोय तो अनिकेत. दरम्यान पुढील चेंडू कौस्तुभ याचा सामना करतोय अनिकेत. उंच गेलेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पाहूया झेल होतो का, परंतु नो मॅच लँड मध्ये पडलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण केली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू फील्ड होतोय गणेश मयेकर याच्या माध्यमातून आणि या दोन धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 53. 53 लॉस ऑफ 2 विकेट्स. थँक्यू विशालजी गवाई. दरम्यान पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा जोरदार फटका. पाहूया चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. खणखणीत 6 धावांसाठी मोठा फटका होता. अनिकेतच्या बॅट्स मधून निघालेल्या खणखणीत 6 धावा. 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 59. दोन गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 59. कौस्तुभेचा पाहूया अनिकेतसाठी आणि पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय का. चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून गेलेला 6 धावांसाठी खणखणीत षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय तो अनिकेतच्या बॅट्स मधून आणि या 6 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 65. थँक्यू डीजे. सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 खणखणीत षटकार खेचून 12 धावा वसूल केल्यात या षटकामध्ये आतापर्यंत. या अजूनही जिंकण्याची आशा आहे दोन्ही संघांना. जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 9 चेंडू आणि 25 धावा. पाहूया पुढील चेंडू हॅट्रिक होते का षटकारांची. अनिकेत यांच्या माध्यमातून बिवलकर याचा पुढचा चेंडू अनिकेत साठी आणि पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू हवेमध्ये आहे आणि मला वाटतं इथे परिवर्तन केलं चेंडूवरती आणि विकेट्स मिळवलाय तो बिवलकर याने आणि अनिकेत बाद झालाय.
जे धावसंख्या होते ती 65. 3 बाद 65. 65 लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन बॅटर्स येतोय मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय स्मितेश बोरकर. दरम्यान कौस्तुभचा पुढील चेंडू स्मितेशसाठी आणि मोठा फटका. चेंडू येतोय सरळ सीमारेषेबाहेर. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका घेतला. चेंडू गेला सरळ सीमारेषेबाहेर. खणखणीत 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 71 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढील चेंडू कौस्तुभेचा. पुन्हा एकदा पाहूया स्मितेश आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मिसहँड होतोय. चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय आणि षटक समाप्ती होते. षटक क्रमांक 5 संपुष्टात आलंय आणि आता जिंकण्यासाठी पाहिजे ते 6 चेंडू आणि 19 धावा. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी फ्रेंड्स खंडाळा संघाला. डीजे धन्यवाद डीजे. रंगलेला सोहळा पब्लिक झाले गोळा सामना पाहण्यासाठी. रंगतदार सामना अटीतटीचा चाललेला सामना आणि पाहूया या सामन्यामध्ये कोण बाजी मारतोय आणि कोण पुढील अंतिम सामन्यात प्रवेश करतोय. पाहूया शेवटचं षटक निर्णायक षटक घेऊन येतोय तो पप्पू साळवी. स्ट्राईकला येतो प्रणय. अजूनही ओपनर्स बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. तो मैदानामध्ये तग धरून राहिलेला संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेला. पाहूया विजयी करतो का आपल्या संघासाठी. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु दिशाहीन चेंडू होतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. दोन्ही हात समांतर म्हणजेच धाव अवांतर. एक वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 72 धावा. दरम्यान पुढील चेंडू पप्पू साळवी यांचा. पाहूया आणि पुन्हा एकदा आता मात्र इथे परिवर्तन पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एक तेरी तो एक मेरी आणि सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो पप्पू साळवी यांच्या माध्यमातून. दरम्यान पुढील चेंडू पप्पू साळवी यांचा. इथे मात्र मोठा फटका आहे आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर. खणखणीत 6 धावांसाठी. आताच म्हटल्याप्रमाणे एक तेरी तो एक मेरी आणि जोरदार प्रहार केला तो प्रणय आणि चेंडू झालाय सरळ सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. 6 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये पप्पू साळवी यांचा पुढील चेंडू प्रणयसाठी. पाहूया कोणत्या पद्धतीने मारा होतोय आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे जोरदार अपील केलाय. पाहूया पंचांवर कोणताही दबाव नाही. पंचांनी अपील फेटाळलाय. निर्धाव चेंडू जातोय. इथे मात्र एक परिवर्तन आलंय पप्पू साळवी यांच्या षटकामध्ये. मागील चेंडूवरती मोठा प्रहार होता. चेंडू धाडला होता तो सीमा रेषेबाहेर. तदनंतरच्या चेंडू मात्र निर्धाव खेळवण्यात यशस्वी होते तो पप्पू साळवी. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येतोय पप्पू. पुढील चेंडू प्रणयसाठी आणि इथे मात्र सुंदर कनेक्ट केलाय बॅट मध्ये. एक धाव मिळते आणि फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र विकेट्स गमावून बसतोय. स्मित बोरकर बाद होतोय धाव बादच्या स्वरूपात.
आता जर सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके दोन्ही षटकार खेचण्याची आवश्यकता असेल ती प्रणय याला, आणि त्यासाठीच तर तो स्ट्राईकला गेलेला आहे. पाहूया आपल्या संघाला विजयी करतोय का तो प्रणय. मुरकर दरम्यान पप्पू साळवी याचा पुढील चेंडू प्रणयसाठी आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय सरळ यश किपरच्या पाठीमागे. निर्धाव चेंडू आणि आता कुठेतरी इथे अवघड स्थितीचा सामना जातोय तो फ्रेंड्स खंडाळा संघासाठी. पाहूया जर अतिरिक्त धाव आली नाही, अतिरिक्त चेंडू पडला नाही तर नक्कीच हा सामना रामदासभाई 11 स्मृती संघाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पप्पू याचा पुढील चेंडू आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इथे सुद्धा निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी आपल्याला या निर्णायक षटकामध्ये पाहायला मिळाली पप्पू याच्या माध्यमातून, आणि हा सामना रामदासभाई स्मृती बलेकर स्मृती 11 संघ विजयी झालेला आहे. पुढील अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. मुकुंद वीर यांचा गोड आवाज. सध्याच्या घडीला मैदानामधलं चित्र स्पष्ट झालंय, जिथे मात्र कैलासवासी राम